कार्यक्रम झाला पाहिजे। ही सलामी झाल्यानंतर परत एकदा जतनच्या नंतर तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठान ठाणे इथं ही दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आज राज्यभरामध्ये हा सगळा उत्साह आता गोविंदांचा पाहायला मिळतोय। कृष्ण जन्माष्टमीचा सण हा कालपासून साजरा केला जातोय। बालगोपाल देखील या दहीहंडी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर मुंबईभरात पूर्ण मुंबईमध्ये त्याबरोबर ठाण्यामध्ये देखील गोविंदांचा उत्साह आज दिसून येतोय। सकाळपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत होता, मात्र या पावसानं खरं तर असं म्हणायला लागेल वरुण राजाने देखील या दहीहंडी उत्सवाला आपली उपस्थिती लावली आणि या सगळ्याच गोविंदांनी खरं तर या पावसामध्ये भिजून दहीहंडी सणाचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळतंय। ही चार दृश्य आपण खरं तर पाहतोय मुंबई आणि ठाण्यामधली, ज्या ठिकाणी गोविंदा मोठ्या संख्येनं या दहीहंडी स्पर्धेसाठी दाखल झालेले। महाराष्ट्राची जुनी परंपरा दहीहंडीची आणि दहीहंडी दरवर्षी ही मोठ्या उत्साहानं साजरी केली जात असते। यातच आपण ही चार दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी आमदार राम कदम आयोजित ही दहीहंडी आहे, जी भारतातील सर्वात मोठी दहीहंडी मानली जाते। या ठिकाणी हे बालगोपाल आता दहीहंडीला सलामी देत आहे। दुसरीकडे प्रकाश सुर्वे आयोजित ही दहीहंडी जी मागाठाण्यामध्ये बोरिवलीमध्ये साजरी केली जाते, ज्या ठिकाणी आता या गोविंदांकडून आज तरी विश्वविक्रम होईल का या प्रयत्नासाठी हे थर रावले जात आहेत। तर आज उंचच्या उंच थर हे मनोरे रचत हे गोविंदा दहीहंडी सण साजरा करतायत। ही मागाठाणे मधली दृश्य आपण सध्या पाहतोय। प्रकाश सुर्वे आयोजित मागाठाणे दहीहंडी महोत्सव जो बोरिवलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत होता, मात्र आयोजकांकडून या सगळ्या ठिकाणी तयारी करण्यात आली आणि आता या ठिकाणी कलाकार देखील दाखल झालेले आहेत। जया प्रधा या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यांच्याकडून या गोविंदांना शुभेच्छा देण्यात आल्यात आणि या ठिकाणचा उत्साह सध्या हा सगळा परिसर खरं तर गोविंदाच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय। तर स्वामी प्रतिष्ठान जे शिवाजी पाटील आयोजित ठाण्यामधली दहीहंडी उत्सव आहे, त्या ठिकाणी देखील गोविंदांकडून दहीहंडीला सलामी दिली जाते। उंचच्या उंच थर लावले जात आहेत। या दहीहंडीला सलामी देत या गोविंदांचा उत्साह आणखीनच खरं तर वाढतोय। कलाकार मंडळी देखील आज या दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थित राहत आहेत, त्यांच्याकडून देखील या दहीहंडी सणाचा आनंद घेतला जातोय। तर आमदार शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठान या ठिकाणी आता या गोविंदा पथकांकडून अगदी शिस्तीमध्ये हे मनोरे रचले जात आहेत। तर खरं तर 9 थरांचा विश्वविक्रम झालेला आहे आणि आता 9 थरांचा विश्वविक्रम होणार का या प्रयत्नासाठी गेल्या 2 महिन्यांपासून हे गोविंदा प्रयत्न करतायत, सराव करतायत। तर आज या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर हे गोविंदा हा विश्वविक्रम गाठणार का? त्याचबरोबर ज्या दहीहंडी स्पर्धकांकडून लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली आहे, ती बक्षिसं जिंकण्यासाठी देखील हे गोविंदा 2 महिने सराव करत असतात आणि आज तो अखेर दिवस आलेला आहे, स्पर्धेचा अंतिम दिवस, ज्या दिवशी हे सगळे गोविंदा मनोरे रचत आपले दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले असतात। तर आपण ही दृश्य पाहतोय ठाण्यामध्ये हा बालगोपाल या मनोऱ्यावरती उभा राहिलेला आहे। तर दुसरीकडे कलाकार मंडळी असतील, नेते मंडळी असतील, या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, दहीहंडी उत्सवामध्ये आपली देखील उपस्थिती दर्शवतायत। सकाळपासून एक पाहुणा आहे खरं तर वरुण राजा देखील या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झाला होता आणि सगळ्यांनाच खरं तर शंका होती की या पावसाचा फटका या दहीहंडी महोत्सवाला बसतो की काय, कारण गोविंदांचा उत्साह मात्र काही कमी झालेला नाही आणि या पावसानं खरं तर आणखीनच आनंद वाढल्याचं दिसून आलेलं आहे। तर कृष्ण जन्माष्टमीचा हा उत्साह वेळेनुसार आणखीनच वाढतोय। ठाण्यामध्ये मोठ्या संख्येनं, हजारो शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी गोविंदा उपस्थित राहत आहेत। कलाकार मंडळी असतील, ही देखील या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होत आहेत।
मुंबईसह ठाण्यामध्ये आज संपूर्ण हा परिसर गोविंदाच्या जयघोषानं अक्षरशः दुमदुमून गेलाय. खरं तर यंदाच्या अनेक दहीहंडी मंडळांची थीम ही ऑपरेशन सिंदूरवरती अवलंबून होती. ऑपरेशन सिंदूरला समर्पित करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मोठमोठी बक्षिसं देखील या गोविंदा पथकांना देण्यात येत आहेत. तर आज संध्याकाळपर्यंत या दहीहंडीचा उत्सव ही स्पर्धा संपेल. मात्र आज दिवसभर अगदी सकाळपासूनच म्हणा पावसानं जरी हजेरी लावली असतील, आयोजकांची काहीशी तारंबळ उडाली असेल, मात्र या कुणाचाही उत्साह कमी झाल्याचं आपल्याला काही दिसून आलेलं नाहीये. कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, दहीहंडीचा उत्साह. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. तेरा ये नजारा लगे हमें कितना सतरंगी, तेरा बड़ा कर जा तेरा किस्सा अतरंगी. शिवगणेश यांची 8 थराची तयारी सुरू आहे. शिवगणेश 1 2 3 4 5 6 शाबाश शाबाश. तर तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित ही दहीहंडी उत्सव जो बोरिवली मधला मागाठाणे इथला आपण हा उत्सव पाहतोय, ज्या ठिकाणी क्या बात है, बहुत बढ़िया. यावेळी या गोविंदांकडून आता हा 6वा थर चढवला गेलेला आहे. त्यांच्याकडून दहीहंडीला सलामी दिली जाते आणि 4 5 6 7 अखेर 8 थरांची सलामी या ठिकाणी शिवगणेश यांनी दिलेली आहे. पहिल्याच एक संधीमध्ये शिवगणेश यांनी 8 थर लावलेले आहेत. मागाठाण्यामध्ये आज पहिल्यांदा या ठिकाणी सर्वप्रथम 8 थर लावणारं हे मंडळ ठरलेलं आहे. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा गुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा गुलकंद फिरवा. फिरतीच्या झुल्यात झुलवा, राय फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा गुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा गुलकंद फिरवा.
मैना मला बघून लाजतोय आईना हसले नाही कधी कोणा किती जीवांची केली मी तैना आधी कच्ची मी कैरीची फोड जरा आंबट जराशी गोड फिरता फिरता तंद्रीत हरवले मी गर्दीत कुणी मेल्यानं मारला ग पटवा आधी जाऊन आधी जाऊन पोलीस बोलवा आधी जाऊन पोलीस बोलवा मग खुशाल पतंग उडवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद फिरवाना मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद फिरवा तिला इश्काचा गुलकंद फिरवा आणि इश्काचा गुलकंद फिरवा हो ये बात सोनाली मेरे भारत का जय इकडचे लोक थांबा 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 सगळ्यांचा आवाज आला पाहिजे तुम्हा सगळ्यांना रामा शपथ मेरे भारत का बच्चा बच्चा आगे मेरे भारत का बच्चा बच्चा बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा अरे हर घर में अब एक ही नाम जय श्री राम हर घर में अब एक ही नारा गूंजेगा शानदार आपलं अभिनंदन. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा वा 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 क्या बात आहे टाळ्या असला पाहिजे मंडळी अभी तक गाना खत्म नहीं हुआ, फिर से एक बार पुन्हा एकदा एक आपल्या मनातलं आपल्या मराठीतलं आपल्या मातीतलं मराठी गाणं तर वाजलंच पाहिजे. ठाण्याच्या पोरांना काय म्हणतात डॉन म्हणतात डॉन. चलो ओ कम ऑन गुड्डू भाऊ अन्न
तर ही दृश्य आपण पाहतोय ठाण्या इथून, एकीकडे संकल्प प्रतिष्ठान, दुसरीकडे स्वामी प्रतिष्ठान. तर शिवाजी पाटील यांच्या आयोजित स्वामी प्रतिष्ठान या ठिकाणी थर लावण्यात आलेत. तर आज गोविंदांचा उत्साह आता हळूहळू जशी जशी वेळ पुढे सरकतीये तसा तसा शिगेला पोहोचतोय. आणि ही दृश्य आपण पाहतोय नाचत गाजत गोविंदाच्या जयघोषामध्ये हे गोविंदा दहीहंडी सण साजरा करतायत. खरं तर महाराष्ट्राची परंपरा आणि आधुनिक दहीहंडी असा दोघींचा मिलाप एकत्र करत हा दहीहंडी सण साजरा केला जातोय. कृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला म्हणजेच दहीहंडी हा सण असा साजरा केला जातोय. आज मुंबईच्या विविध भागात बोरिवली असेल, घाटकोपर असेल, त्याचबरोबर मुंबईतील प्रमुख भाग असतील, त्याचबरोबर ठाण्यामध्ये देखील बहुतांश असे दहीहंडीचे कार्यक्रम हे आयोजित करण्यात आले. तर स्वामी प्रतिष्ठानच्या इथली आपण दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी महिला गोविंदा या दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आता सलामीसाठी थर लावले जाणार आहेत. तर दुसरीकडे संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी विविध कलाकार येत आहेत आणि त्यांच्याकडून आपली कला सादर केली जाते. इथले गोविंदा देखील नाचत गाजत वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. आज या गोविंदांसाठी विविध पारितोषिकं देखील जाहीर करण्यात आलेली आहेत. तर त्याचबरोबर 9 थरांचा विश्वविक्रम आज हे गोविंदा पथक करणार का याकडे सगळ्यांचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय स्वामी प्रतिष्ठान या ठिकाणी गोविंदांसाठी रुग्णसेवा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठल्याही गोविंदाला आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयामध्ये धाव घेण्याऐवजी याच ठिकाणी त्यांना या पद्धतीने रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर कलाकारांकडून आपली कला सादर केली जाते. त्यांच्या ठेक्यावरती हे गोविंदा ताल धरत नाचत असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच संपूर्ण मुंबई आज खरं तर गोविंदाच्या जयघोषानं दुमदुमून गेलेली आहे. कृष्ण जन्माष्टमीचा हा सण आहे आणि हा दहीहंडीचा जल्लोष आता शिगेला पोहोचतोय. शहरातील गल्ली बोळांपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत गोविंदा पथकांचा जयघोष सुरू आहे, जल्लोष सुरू आहे. यावर्षी हा 9 थरांचा विश्वविक्रम होणार का याकडे खरं तर आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पारंपरिक आणि आधुनिक दहीहंडी स्पर्धांसाठी ही गोविंदा पथकं सज्ज झालेली आहेत. तर मुंबईमधील विविध भाग असतील, ठाणे असेल, घाटकोपर, बोरिवली, सायन या सगळ्या परिसरामध्ये हे गोविंदा पथकं दाखल झाली आणि त्यांच्याकडून दहीहंडीला सलामी दिली जाते. उंचच्या उंच मनोरे रचत